नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड तालुक्यातील पोफाळी वसंतनगर या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद येथील माजी विद्यार्थी या ठिकाणी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। पोफाळी वसंतनगर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे माजी विद्यार्थी संघ 2026 सत्कार सोहळा संपन्न। उमरखेड तालुक्यातील पोफाळी वसंतनगर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता माजी विद्यार्थी संघ 2026 सत्कार सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर अविनाश खंदारे, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव तालंकर, विस्तार अधिकारी सौ चंदा ढोणे, केंद्र प्रमुख आनंद देशमुख, विष्णू कनवाळे साहेब, महिपाल बाबा, उपाध्यक्ष सुरेंद्र शेटे, उपाध्यक्ष निरंजन चव्हाण, कोषाध्यक्ष महेश गायकवाड, पंडित येवले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास खंदारे, गणेश व्यवहारे, अमजद खान, फाजल खा पठाण, सूर्यकांत सराने, विनायक खंदारे, उत्तमराव धुळे, सचिव के.बी. पठाण इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। प्रथम सर्व माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे यांचे चिमुकल्या मुलींनी लेझिम खेळून स्वागत केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून दीपप्रज्वलन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या शाळेत आपण शिकलो आणि या शाळेचे काहीतरी देणे आहे म्हणून माजी विद्यार्थी सुरेंद्र शेटे यांच्याकडून 6 फॅन, निरंजन चव्हाण यांचेकडून वॉटर फिल्टर, पंडित येवले यांचेकडून आहुजा होम थिएटर, महेश गायकवाड यांचेकडून डिजिटल प्रिंटर, गणेश व्यवहारे यांचेकडून डेस्कटॉप कॉम्प्युटर, अमजद खा फाजल खा पठाण यांच्याकडून 500 व 100 लिटरची पाण्याची टाकी जिल्हा परिषद शाळेला पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ सप्रेम भेट देण्यात आले। यावेळी माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सारूभाऊ सराने, मुख्याध्यापक पठाण सर व सुहास खंदारे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक ॲडव्होकेट निरंजन पाईकराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयश्री कांदे मॅडम यांनी केले। तर पाहूया माजी विद्यार्थी यांची प्रतिक्रिया। या शाळेचा विद्यार्थी आहे। आमची शाळा ही VSSK होती, म्हणजे जिल्हा परिषद VSSK। इतर शाळांपेक्षा फार वेगळी शाळा आहे। इतर शाळांमध्ये सगळ्या गावातली सगळी मुलं शिकतात, पण इथं सगळी कर्मचाऱ्यांची मुलं आम्ही शिकलो। आमच्यावर या शाळेनं शिक्षण दिलं, त्यासोबतच माणूस म्हणून आम्हाला घडवणं या शाळेनं आम्हाला घडवलेलं आहे। आमच्यामध्ये जे काही संस्कार झालेले आहेत, शिक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या गरजा लागतात माणूस म्हणून घडण्यासाठी, ॲटिट्यूड असेल, समाजकार्य असेल, तुमचा स्वभाव असेल, नेचर असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही या शाळेतून शिकून एक सर्वगुण संपन्न माणूस कसा निर्माण होतो हे या शाळेनं आम्हाला दाखवून दिलं। त्याच्यातून आम्ही घडलोय, त्याच्यातून मी शिकलोय आणि या गावचे, या कारखान्याचे, या परिसराचे सगळे आमच्यावर संस्कार पडलेत, या सगळ्या लोकांचे संस्कार पडलेत। आमचे आई वडील हे एक मेन भाग आहे, पण या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा, कर्मचाऱ्यांचा यांच्याकडे पाहून आम्ही शिकलो। बरेच लोक आहेत, सराणे काका आहेत, शेटे काका आहेत, यांच्याकडे म्हणजे यांचे चांगले चांगले गुण आम्ही प्रत्येक लहान असताना लक्ष देऊन, ऐकून, बघून शिकत गेलेलं आहे। जसं आम्ही बऱ्याच वेळा आमचे इथं सिक्युरिटी ऑफिसर होते, त्यांची डिसिप्लिन पाहिली, मी माझ्या लक्षात घेतली की डिसिप्लिन इज मस्ट इम्पॉर्टंट इन द लाईफ। तर बऱ्याच गोष्टी अशा टिपत माणूस प्रत्येक गोष्टी टिपत असतो आपल्या आयुष्यामध्ये, छोट्या 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 गोष्टी टिपत असतो। शिक्षण प्लस माणूस म्हणून कसं जगावं या सगळ्या गोष्टी टिपून सर्व गुण संपन्न जेव्हा 100% होतात तेव्हा माणूस म्हणून तो चांगला व्यक्ती म्हणून उभा राहतो। ते हे आम्ही या जिल्हा परिषद शाळेतून मी सगळं शिकलोय।
या शाळेमध्ये शिकत असताना आम्ही लहानपणी मला म्हणजे एक 7व्या वर्गापर्यंत चप्पल सुद्धा नव्हती. हा परिसर आम्ही पूर्ण की नाही बिन चपलीचा पाया खालून घातलेला आहे. 7व्या वर्गाच्या नंतर 8व्या वर्गात पोफळीत गेल्यानंतर आम्हाला स्लीपर चप्पल पहिल्यांदा मिळाली. म्हणजे इथपासून आयुष्य आम्ही जगायला सुरुवात केली. आज मी पुण्यामध्ये सेटल आहे, माझी 2 मुलं आहेत, तिथं फ्लॅट आहे, सगळ्या गोष्टी आहे, मी पुण्याला सेटल झालोय. पण हे जे ग्राउंड टू अर्थ आहे या गोष्टी माणसाने विसरल्या नाही पाहिजे आणि त्या माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी राहतील. धन्यवाद. तर माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास भाऊ खंदारे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी आज ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती. भाऊ, या ठिकाणी आज हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आपण काय सांगाल पालकांना? पालकांना फक्त मी एवढेच सांगणार की जिल्हा परिषद शाळेसाठी जेवढी आम्ही मेहनत घेतली आणि बघता आम्ही ऍडमिशनसाठी जसं की दररोज आम्ही प्रत्येक शिक्षकांची गुणवत्ता वगैरे चेक करतो ॲज अ अध्यक्ष म्हणून. आज तुम्ही बघसाल तर वर्ग 8वा 7वा या विद्यार्थ्यांशी तुम्ही बोलून बघा आणि त्यांचे जे इंग्रजीबद्दलचं हे आहे, त्यांची जी पकड आहे इंग्रजी या शब्दावरती तुम्ही योग्यच बघा की तुम्हाला कशा प्रकारे दिसून येईल. आणि राहिला प्रश्न, तुम्ही आता जसं की काही पालक आजकाल इथे जवळपास इंग्लिश मिडियम सुद्धा आहेत, त्याचं बघा ज्या ठिकाणी 10वी 12वीचे शिकलेले शिक्षक त्या ठिकाणी शिकवत आहेत आणि या ठिकाणी एकदम BEd MAd झालेले शिक्षक आहेत. तसं पालकांना फक्त एवढंच आवाहन करतो की भौतिक त्या शाळेवरच्या भौतिक गोष्टी ज्या तुम्ही बघतात त्या बघून ऍडमिशन करू नका, तर गुणवत्ता बघून ऍडमिशन करा. आणि जिल्हा परिषद शाळा आपली ही सर्वसामान्य शाळा आहे आणि ही जर शाळा वाचवायची असेल तर सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे, नाही तर सर्वांना पुढे चालून ह्या आपल्या पालकांना मुलांना तालुक्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे एकच आवाहन करतो, सर्वांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत टाकावे. माझ्यासोबत आहेत सराने सर यांना एक कल्पना सुचली आणि हा माजी विद्यार्थ्यांचा योगायोग घडून आणला. तर त्यांची पाहूया प्रतिक्रिया. योगा आपल्याला ही कल्पना कशी सुचली? कारण कसं जर एक विद्यार्थी जे आहे ते पाण्यासाठी घरोघरी जात होते, पाणी फिल्टरचं मागण्यासाठी. संध्याची व्यवस्था नव्हती, काय नाही. त्यानंतर पठाण सर माझी एक दिवस भेट झाली. त्यानंतर पठाण सर म्हणजे अशा अशा अडचणी आहे. त्यानंतर मी आमचे जे माझे विद्यार्थी मित्र भाऊ जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि एकच शब्द टाकला तर प्रत्येकानं एक एक वस्तू करून या शाळेच्या बेसिक गरजा पूर्ण संपवून टाकल्या, पूर्ण वस्तू दिल्या बेसिक गरजेच्या. त्यातून आता विद्यार्थ्याला येथून कुठलाही त्रास होणार नाही. गेटच्या बाहेर जायची सुद्धा कोणची गरज राहणार. टोटल त्यानं कॅम्प्युटर, प्रिंटर, फिल्टर, फॅन, पूर्ण पाईपलाईन, संडास बाथरूम सहित टोटल विद्यार्थ्याला स्वतःच्या खर्चानं शाळेला दान देऊन टाकले. हा, काय सांगाल माजी विद्यार्थ्यांना? माझी विद्यार्थ्यांना ही अडचण सांगितल्यानंतर त्यांनी शाळेला एवढी मदत केली त्याबद्दल मी आणि माझा पूर्ण परिवार, शाळा परिवार, पूर्ण विद्यार्थी त्याचे आभारी. धन्यवाद. भाऊ, तुम्ही खूप दिवसानंतर या ठिकाणी तुमच्या मित्रमंडळीला भेटलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? सर, या शाळेमध्ये मी जिल्हा परिषद शाळा वसंतनगर पोफाळी इथे 82 ते 88 मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, 1ली ते 7वी पर्यंत. त्याच्यानंतर या शाळेला थोडं आता डबघाईच गेलेली आहे. बेसिक गरजा काही नाही आहे. मुलांना फिल्टरचं पाणी नाही, कॉम्प्युटर नाही, होम थिएटर नाही, पंखे नाही शाळेत. आमचे मित्र हे सुरुभाऊ सराने भागातले उद्योजक त्यांनी आम्हाला फोन केला, असं आम्हाला शाळेसाठी आपल्याला करायचं आहे. आम्ही 7-8 मित्र एका जागी आलो. त्यांनी फोन केला आहे, 10-15 दिवसातलीच गोष्ट आहे. आणि लगेच आम्ही ते तयारी झालो आणि प्रत्येकाने एक एक वस्तू शाळेला दिली. आम्ही जे सरनी डिमांड केलं होतं, पठाण सर जे इथले मुख्याध्यापक आहेत फार पोटतिडकीनं शिकवतात, ते इंग्लिश रविवारी सुद्धा क्लासेस घेतात. तर त्यांनी आम्हाला विनंती केली, आम्ही लगेच ते सगळं फोन केले, आम्ही फोनवर सगळं अरेंज केलं. सुरू भाऊला आम्ही त्यांना मदत केली, त्यांनी बी स्वतः मदत केली आणि त्यांनी ते स्वतः अरेंज केलं. सामान जाऊन स्वतः पुसदवरून घेऊन घेतलं, सर्व नियोजन केलं. आम्ही तर बस वेळेवर हजर झालो. बाकी सगळं श्रेय या कार्यक्रमात सुरुभाऊ सराने उद्योजक यांनाच जातं. माझ्यासोबत आहेत जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक पठाण सर आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. काय सर, का तुम्ही इतके दिवसापासून या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे? काय सांगू? पहिली गोष्ट की ज्या गोष्टी शाळेमध्ये नाहीत किंवा कमी अधिक प्रमाणात आहेत त्यासाठी हातावर हात ठेवून न बसता
यासाठी कोणता तरी मार्ग शोधणं गरजेचं होतं आणि माझे विद्यार्थी संघाच्या मार्फत मला तो मार्ग शोधला आणि तो माझ्यासाठी, या विद्यार्थ्यांसाठी, या शिक्षकासाठी आणि पालकासाठी मैलाचा दगड म्हणून आज कामी आला. आणि लाखो रुपयाच्या गिफ्ट, वॉटर फिल्टर असो, विद्यार्थ्याला शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था असो, की विद्यार्थ्यांना रोज परिपाठासाठी स्पीकर असो, की सर्व वर्गासाठी पंखे असो, या सर्व गोष्टी शाळा, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती, माननीय सुहासभाऊ कंदारे अध्यक्ष असो, ज्योतिताई कंदारे उपाध्यक्ष असो, सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य असो, या सर्वांच्या सहकार्यातून या अमूर्त कल्पना पूर्ण झाल्या. सर, आपण ज्या ठिकाणी आपण पाहतो की विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे, घटलेली आहे, तर पालकांना काय आव्हान करतात? सर्वात महत्वाचं आहे की शाळेची गुणवत्ता. आज या शाळेतील जे शिक्षक आहेत, तर मला अभिमानानं सांगावंसं असं वाटते की जी गुणवत्ता आज तुम्हाला इंग्लिश मिडियमला दिसणार नाही, त्यापेक्षा अधिक गुणवत्ता आज या शाळेमध्ये आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला गुणवत्तापूर्णच आढळत आणि स्पर्धा परीक्षेसाठीची एवढीच तयारी या शाळेमध्ये चालू आहे की निश्चितच येणाऱ्या सत्रामध्ये हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये झळकणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, इंग्रजी माध्यमांचं आज स्पर्धा आहे मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेशी. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी ही शाळा सेमी इंग्रजी माध्यम केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा इंग्रजी माध्यमाचे बरेचसे ऍडमिशन जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेले आहेत आणि आशा आहे की यावर्षी सुद्धा इंग्रजी माध्यमाचे बरेच विद्यार्थी या शाळेकडे गुणवत्तेसाठी निश्चितच येतील. या लेआउटचा ओनर बी आहे. त्याच मी शाळेच्या हितासाठी, समाज हितासाठी या शाळेला परिसराच्या किमतीला मान देऊन 10,000 स्क्वेअर फूट जागा मी माझ्या आजाच्या आठवणीत देवराव पाटील कनवाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दान केले. आणि बहुत चला समाजाचं कोण्या ना कोण्या मार्गाने ऋण फेडावं, त्या हिताचं कोणाचं तरी लेकरं बाळ शिकावं, मोठे व्हावे आणि त्याच संदर्भात पुढेही काही जमल्यास दान करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मित्रांनी इथं उपस्थित केलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे माजी विद्यार्थी म्हणून मला माझ्या जिल्हा परिषद शाळेचा खूप अभिमान आहे. खरं तर मी जुन्या वास्तूमध्ये शिकलेला आहे. माझं शिक्षण जुन्या वास्तूत झालेलं आहे. आज नवीन वास्तू बघून मला खूप अत्यानंद झालेला आहे. आमच्या काळामध्ये बसताना पण चटई किंवा नसायची, पण आज या मुलांना बेंचेस आहेत, ते बघून खूप छान वाटलं. आणि आमच्या परीने आम्ही एक खारीचा वाटा म्हणून काही भेटवस्तू दिलेल्या आहे, जेणेकरून शाळेला त्या वापरात आणता येतील आणि मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती करता येईल. आणि या शाळेमधून खूप सर्व धर्मभाव, समभाव ही शिकवण पण मिळाली. त्यामुळेच काय माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहेत, आज ते पण उच्च पदावर आहेत. आणि एकंदरीत या शाळेने मला खूप काही शिकवलेलं आहे, खूप काही मूल्य दिलेली आहेत आणि ती मूल्ये मी नेहमीच जपण्याचा प्रयत्न करेल. आणि या शाळेच्या उन्नतीसाठी जेव्हा कधी गरज वाटेल, कधी हाक मारतील शिक्षक वृंद किंवा मुख्याध्यापक किंवा माझे मित्रमंडळी, माझे विद्यार्थी, मी सदैव तत्पर असेल. थँक्यू. मी 93-94 या वर्षीचा जिल्हा परिषद शाळेचा 7व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. मेन या शाळेने आमचा पाया मजबूत केला. जो मेन पाया असतो तो पाया मजबूत करण्याचं काम या शाळेने केलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत. या शाळेचे उपकार आम्हाला विसरता येणार नाहीत, त्यांचे ऋण आम्हाला फेडता येणार नाहीत. ते ऋण फेडण्याचं काम आम्ही छोट्याशा काहीतरी सूर्या जे प्रोग्राम आज घेतला, या प्रोग्रामच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या शिक्षक लोकांनी जे आम्हाला इथं बोलवलं, आमचा आदर केला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांचे धन्यवाद.